राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता 12वीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात होत आहे। यंदा दरवर्षीपेक्षा 10 दिवस आधीच ही परीक्षा घेण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। या परीक्षेला 15,05,037 विद्यार्थी बसले आहेत, तर यामध्ये 8,10,348 मुले, 6,94,652 मुली तर 37 ट्रान्सजेंडर परीक्षा देणार आहेत अशी माहिती शरद गोसावी यांनी दिली। तर 10,550 कनिष्ठ महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून 3,373 मुख्य केंद्रांवर परीक्षा होणार असल्याचे त्यांनी सांगितलं। नागपूर, संभाजीनगर, पुणे, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळांतर्गत 12वीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात होत आहे। यंदाच्या वर्षी 12वीची परीक्षा 10 दिवस अगोदर होत आहे। ही परीक्षा लवकर घेतल्याने निकाल लवकर लागेल। 15 मे पर्यंत 12वी आणि 10वीचा निकाल लागण्याची शक्यता आहे। परीक्षा काळात संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा या दृष्टीने मंडळामार्फत संपूर्ण राज्यात 271 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली, तर मागील 5 वर्षाच्या काळात 818 केंद्रांवर सातत्याने गैरप्रकार आढळून आले आहेत। त्यामुळे ती सर्व केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत। यामध्ये पुणे 125, नागपूर 104, छत्रपती संभाजीनगर 205, मुंबई 57, कोल्हापूर 39, अमरावती 124, नाशिक 88, लातूर 73, कोकण 3 ही एकूण 818 केंद्र आहेत। या सर्वांवर विशेष लक्ष मंडळाचे असणार असल्याचं त्यांनी सांगितलं। फेब्रुवारी-मार्च 2025च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 12वीच्या परीक्षा उद्यापासून म्हणजे 11 फेब्रुवारीपासून राज्यात सुरू होत आहे। या परीक्षा पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळात घेतल्या जातात। त्याप्रमाणे ही परीक्षा उद्या सुरू होत आहे। यावर्षी दरवर्षीपेक्षा आपण 10 दिवस परीक्षा आधी घेतलेली आहे। या संदर्भात आपण हरकती मागवल्या होत्या आणि आलेल्या हरकतींचा विचार करून आपण या परीक्षा 10 दिवस अगोदर घेण्याचा निर्णय घेतला। हा 10 दिवस परीक्षा अगोदर घेण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना पुढील प्रमाणे फायदे होतील। एक म्हणजे जे विद्यार्थी प्रोफेशनल कोर्ससाठी म्हणजे व्यावसायिक कोर्ससाठी जे प्रवेश परीक्षा असतात, नीटच्या, जेईच्या किंवा अन्य काही व्यावसायिक परीक्षा या प्रामुख्याने 12वीच्या परीक्षेनंतर असतात। त्यामुळे विद्यार्थी या 12वीच्या परीक्षेनंतर त्यांना तो संपूर्णपणे वेळ त्या प्रवेश परीक्षेला देता येईल आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा ते सोयीचं होईल। दुसरा मुद्दा, आपण परीक्षा लवकर घेतल्यामुळे आपण निकाल सुद्धा लवकर जाहीर करू शकतो। मागच्या वर्षी आपण 25 मे पर्यंत दोन्ही निकाल जाहीर केले होते। यावर्षी 15 मे पर्यंत 10वी आणि 12वीचा निकाल जाहीर करण्याचा मंडळाचा मानस आहे। आणि तिसरं म्हणजे आपण जी सप्लिमेंटरी एक्झाम घेतो, पुरवणी परीक्षा घेतो, ती पुरवणी परीक्षा सुद्धा आपण साधारणतः 15 ते 20 जुलैला सुरू करतो। ती सुद्धा परीक्षा आपल्याला साधारणतः 1 ते 5 जुलैपर्यंत सुरू करता येईल। तीही परीक्षा लवकर होईल आणि त्याचाही निकाल लवकर लागेल आणि त्यामुळे विद्यार्थी पालकांना त्यांच्या विद्यार्थ्याला पुढील जो काही प्रवेश घ्यायचा आहे तो प्रवेश सुद्धा सुकर होतील। आणि त्याचबरोबर 11वीचा जी प्रवेश प्रक्रिया आहे ती सुद्धा लवकर होऊन साधारणतः 1 जुलैपासून 11वीची कॉलेज पुढच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होतील असा मानस आहे। आणि या दृष्टिकोनातून आपण या लवकर परीक्षा यावर्षी घेतलेल्या आहेत। या परीक्षेसाठी एकूण 15,05,037 विद्यार्थी राज्यभरातून प्रविष्ट झाले आहेत। त्यामध्ये 8,10,348 मुले आहेत, तर 6,94,652 मुली आहेत व 37 विद्यार्थी ट्रान्सजेंडर म्हणून त्यांची नोंद झालेली आहे। या परीक्षेसाठी एकूण 10,550 कनिष्ठ महाविद्यालयातून विद्यार्थ्याची नोंदणी झालेली आहे आणि राज्यभरात 3,373 मुख्य केंद्रावर ही परीक्षा होत आहे। त्यामध्ये जर स्ट्रीम वाईज बघितलं म्हणजे शाखा वाईज विद्यार्थी नोंदणी बघितली तर विज्ञान शाखेला 7,68,967 विद्यार्थ्यांनी या 12वीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेली आहे। कला शाखेसाठी 3,80,410 विद्यार्थ्यांनी 12वीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेली आहे। कॉमर्स शाखेसाठी म्हणजे वाणिज्य शाखेसाठी 3,19,439 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंद केलेली आहे।
तर व्होकेशनल कोर्स म्हणजे व्यावसायिक अभ्यासक्रम यासाठी 31,735 विद्यार्थ्यांनी नोंद केलेली आहे। तर टेक्निकल सायन्स म्हणजे ITI मार्फत 4,486 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नोंदणी केलेली आहे आणि एकूण 15,05,037 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत या परीक्षेला नोंदणी केलेली आहे। आपल्याला माहित आहे की 12वीची किंवा 10वीची आवेदनपत्र स्वीकारताना आपण लेखी परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत आवेदनपत्र स्वीकारतो। म्हणजे आज तारीख 10 फेब्रुवारी 2025 12वीची आवेदनपत्र आपण आज संध्याकाळपर्यंत स्वीकारणार आहेत, जेणेकरून कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये। त्यानंतर विद्यार्थ्याच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी आपण साधारणतः ऑगस्टच मध्ये टेंटेटिव्ह तारखा जाहीर केल्या होत्या। त्यानंतर आपण विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र ऑनलाईन भरली आणि त्यानंतर आपण परीक्षेचे वेळापत्रक तयार केले। हे परीक्षेचे वेळापत्रक सुद्धा आपण नोव्हेंबर महिन्यात सब्जेक्ट वाईज डिक्लेअर केले वेबसाईटला आणि त्यांना असं सांगितलं की मंडळाने तयार केलेले, मंडळाच्या वेबसाईटवर असलेले आणि मंडळानं छपाई केलेले वेळापत्रकच हे ग्राह्य धरण्यात यावं। अन्य कोणत्याही संस्थेने किंवा अन्य कोणत्याही मार्गाने आलेले वेळापत्रक कृपया विद्यार्थ्यांनी ग्राह्य धरू नये।